केंद्र सरकारशी सातत्याने संघर्ष करणे, घटनात्मक पदांचा अवमान करणे आणि तपास यंत्रणांना अडथळे निर्माण करणे हा एक नवीन प्रकारचा अराजकवाद भारतीय राजकारणात रुजू लागला आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत जे केले, पूरे देश के अंदर आज एक बड़ा संकट छाया हुआ है। भारतीय जनता पार्टी ने जिस तरह से जनतंत्र को हाईजैक कर लिया है, हत्या कर दी है जनतंत्र की, त्याचाच कित्ता किंवा अधिक हिंसक अवतार ममता बंगालमध्ये गिरवत आहेत. लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेला हा हुकुमशाहीचा खेळ आता थांबवण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालच्या राज्यपालांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची अशीच ठरणार आहे. राज्यपाल आज कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरते आणि हिंसाचाराला ती मूकसंमती देते, तेव्हा राज्यपालांना आपल्या विशेष अधिकारांचा वापर करावा लागतो. बंगालमधील हिंसेचा अहवाल केंद्राला सादर करून तिथे अनुच्छेद 356 म्हणजेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज तीव्र झाली आहे. बंगालच्या जनतेला हिंसाचाराच्या आगीत होरपळताना केंद्र सरकार आणि राज्यपाल उघड्या डोळ्यांनी नक्कीच पाहू शकत नाहीत. संविधानाचे रक्षण करण्यासाठी आता कठोर पावले उचलणे हे अनिवार्य असेच झाले आहे.